की मुझे ना बिलकुल इंटरेस्ट नाही आहे सेक्स में. मी जेव्हा माझं लग्न होईल ना तेव्हा माझ्या नवऱ्याला सांगणार आहे की तू किधर भी जा और सेक्स करके आओ, असं ती पटकन म्हणली. आणि एज किती? फक्त 24. आता 24 वर्षाची मुलगी सेक्सला नाही म्हणते. आणि मग कधी कधी आमच्याकडे काही लोक तक्रार करतात की माझी बायको 55 वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे, आता ती सेक्सला नाही म्हणते. आता हा किती मोठा विरोधाभास आहे बघा. बऱ्याचदा तर लिंग आतमध्ये योनीमध्ये जायच्या आधीच बऱ्याचदा लीक होऊन जातं. आणि ती स्त्री तर प्रचंड प्रमाणात अशी हे झालेली असते तयार, की आता ह्याला मी सोडणारच नाही 15 मिनिटं 20 मिनिटं. आणि अक्षरशः पोपट होतो काय म्हणतात त्यातल्या पद्धतीचं ते 1-2 मिनिटातच तिचं म्हणजे आत जाण्याच्या आधीच वीर्य बाहेर येतं आणि तो शांत होऊन जातो ते वीर्य बाहेर आल्यामुळे. अजून एक तुम्हाला ट्रिक सांगून ठेवते. बऱ्याचदा ना पुरुषांचं वीर्य पटकन बाहेर येतं 1-2 मिनिटात 5 मिनिटात आणि स्त्री समाधानी होत नाही. अशा वेळेला एक ट्रिक आहे छोटीशी, ती सांगून ठेवते, त्याचा वापर जरूर करून बघा. पुरुषाला व्हरायटी जी हवी असते की वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर सेक्स करणं बाहेर जाऊन किंवा कुठेही, किंवा आत्ता सेक्स केल्यानंतर पुन्हा 2-3 तासांनी जर वेगळी कोणती स्त्री आली संपर्कात किंवा काय तर तो पुन्हा सेक्स करू शकतो. आता अर्थात स्त्रीच्या बाबतीतही होऊ शकतं. नमस्कार, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट. तुमचा रिस्पॉन्स बघता मला अजून वेगवेगळ्या विषयांबद्दल तुमच्याशी चर्चा करायला आवडते रादर. आणि असं वाटतंय की अरे यार, हा विषय राहिलाय, आपण ह्याच्यावर बोलावं. किंवा फक्त हे माझेच विषय नाही आहेत किंवा मलाच सुचलेले नसून तुमच्यासारख्याच सगळ्या माझ्या वाचकांनी, फॉलोअर्सनी सुचवलेले हे काही विषय आहेत. तुमच्या मनातले प्रश्न आणि उत्तरं माझ्याकडून. मी काउन्सिलर म्हणून जेव्हा काम करत असते तेव्हा सतत मी मास्टर डिग्री जी घेतलेली आहे सायकोलॉजीतून, सतत मनावर काम केलं पाहिजे, मानसिक आरोग्य उत्तम असलं पाहिजे. हे सगळं करत असताना मग कुठेतरी लक्षात येतं की मग शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतंय का आणि मानसिक आरोग्यावरच जास्त काम केलं जातंय किंवा त्याच्यावरच बोललं जातंय का. तर मग हे असं कुठलाच हे व्हायला नको की शारीरिक आरोग्यावर जास्त भर दिला जातोय, मानसिकतेवर कमी, किंवा मानसिकतेवर भर जास्त दिला जातोय, शारीरिक आरोग्यावर कमी. असं कुठलंही न होता ह्या सगळ्याचा आपल्याला बॅलन्स करायचे आहेत. ह्या सगळ्या ज्या क्षेत्रात मी वेगवेगळं काम करत असते तेव्हा असं वाटतं की ही सगळी क्षेत्र टोटली वेगळी आहेत. पण अभ्यास करत असताना लक्षात येतं की हे सगळं एकच आहे, एकमेकांना हे कनेक्टेड आहे, हे वेगळं काहीच नाहीये. आणि मग कुठेतरी मी ह्या सगळ्याची ना सांगड घालायचं, ह्याला जोडण्याचा प्रयत्न जेव्हा करायला लागले तेव्हा अनेक गोष्टी मला उलगडत गेल्या. याच्यातून ना जेव्हा माझ्या वयोगटाचे जे मित्र माझे काही आहेत तर त्यांच्याकडून एक मला विषय माझ्यापर्यंत आला. तो विषय असा आहे की मलाच प्रश्न माझ्या एका मित्राने विचारला होता की सोनल, स्त्री नेहमी सेक्ससाठी तयार असते का? तर मी त्याला म्हटलं, अरे का रे, असं का म्हणतोस, म्हणजे असा प्रश्न आत्ता सडनली का आला? कारण आमचा काहीतरी विषय वेगळा चालू होता. तर तो मला म्हणाला, अगं काही नाही, बऱ्याचदा माझी बायको ना काहीतरी कारण सांगते. आज काय पोटच दुखतं, मग काय कंबरच दुखते, माझं डोकं दुखतं, मी काय आज थकलेच आहे. नक्की काय प्रॉब्लेम असू शकेल? मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर काही नाही, मग ती दमलेली असते, मग झोपून जाते आणि मग मी नाराज होऊन झोपून जातो वगैरे. अशा टाईपची तक्रार ही मोस्ट प्रॉबेबली घरात होते की स्त्री जास्त वेळा लैंगिकतेला नाही म्हणते. मग प्रश्न पडतो, ती नाही का म्हणते? ती तयार असते का नेहमी सेक्ससाठी? तर त्याचं खरं उत्तर असं आहे की नाही, तयार नसते, असंच त्याचं उत्तर आहे. त्याच्यावर ऍक्च्युली कुठलाही असं वैज्ञानिक किंवा असा कुठला त्याला बेस किंवा आधार नाहीये की त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगावं. पण जे काय मी ऐकलंय, वाचलंय, अभ्यास केलाय त्या अनुषंगाने सांगेन, तर ती खरंच तयार नसते. मग का तयार नसते? तर त्याला सुद्धा अनेक कारणं आहेत पुन्हा तयार नसण्याची. की जसं मी आत्ता बोलले की एकतर खूप दिवसभर ती काम करत असते सतत, घरातल्यांची सगळी कामं असतील, स्वतःबद्दलचं असेल, काय नोकरी असेल, पैसा कमवणं असेल, या सगळ्यातून, त्या सगळ्या विवंचनेतून ती थकून गेलेली असते. हे एक त्याच्या पाठीमागचं रिझन झालं. त्याच्यानंतर लैंगिकतेची मुळात तिला आवड आहे का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. जर तिला आवड असेल, रुची असेल, त्यातलं ज्ञान असेल आणि जाणून घ्यायची तयारी असेल, कारण युज्युअली बायका बोलत नाहीत आणि जाणूनही घेत नाही. त्यांना वाटतं जे आहे ते योग्य आहे, कशाला त्याच्यावर चर्चा करायची, मला जे येतंय, मला माहिती आहे, मी तेच करते. हे करत असताना मग जेव्हा जाणून घ्यायचं नाहीये, बोलायचंच नाही, आणि मग पुरुषांना वाटतं की माझी बायको नाही म्हणते, मग का नाही म्हणते, तर ते पुरुषही ही कारणं जाणून घेत नाही.
मग तिचा आजारपण असेल काहीतरी, तिची मासिक पाळी असू शकते, प्रेग्नन्सी असू शकते, डिलिव्हरी असू शकते. कधी कधी काय होतं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्या बायकांच्या असतात, ज्या बायका बाहेर सेक्स करतात नवरा सोडून, तर तिथे त्यांचं ऑलरेडी समाधान झालेलं असतं. मग त्या घरी आल्यानंतर नाही म्हणू शकता. किंवा त्यांचा जो प्रियकर किंवा कोणी बाहेरचा मित्र असेल, तो नवऱ्यापेक्षा उत्तम सेक्स देतो, दिसायला उत्तम आहे, त्याचं फिजिक उत्तम आहे, किंवा तो अजून काहीतरी तिला आर्थिक मदत करत असेल, किंवा तो जो बदल आहे त्या पुरुषाच्या स्पर्शातला, बॉडीतला, तो तिला आवडत असेल, अशा अनेक कारणांनी स्त्री घरी नाही म्हणते. आणि जेव्हा ती नाही म्हणते, अर्थात काही वेळेला ती नाटकही करते, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की तिला कारणं काहीतरी शोधावी लागतात, नको असतं म्हणून. काही वेळेला तिचं शरीर आणि मन दोन्ही एकत्र येत नाही, रिस्पॉन्डच करत नाही या क्रियेला, सेक्ससाठी. आणि मग अशा वेळेला पुरुषाची चिडचिड होते, मग तो आदळापट करतो, मग त्यांच्यात भांडणं होतात, रुसवे होतात, नाराजी, न बोलणं, आणि याच्यातून कुठेतरी मग तो पुरुष बाहेर जाऊन सेक्स करून येणं, किंवा बऱ्याच गोष्टी याच्यातून अगदी म्हणजे घटस्फोटापर्यंत सुद्धा ही प्रकरणं जातात. फक्त लैंगिक संबंध चांगले नाहीत घरात, किंवा आपली बायको आपल्याला पुरेसा सेक्स देत नाही समाधानकारक, म्हणून सुद्धा घटस्फोट होणारी ही प्रमाण सुद्धा आता सध्या खूप वाढलेलं आहे. मग या सगळ्याचा विचार करता प्रत्येक पुरुषाने हा विचार करावा, आणि स्त्रीने सुद्धा, की जर कुटुंब एकत्र राहायला हवंय, नवरा बायकोचं नातं जर चांगलं व्हायला हवंय, तर मग सेक्स अतिशय महत्वाची पायरी आहे ही. आणि तिलाच डावलून जर आपण बाकीची कामं सगळी करत राहिलो, आणि त्याच गोष्टीला अन्न वस्त्र निवारा इतकी सुंदर असणारी आणि गरजेची गोष्ट सेक्स, या गोष्टीला डावलून जर माझा संसार उत्तम होणार आहे असं काहीतरी जर डोक्यात असेल, तर मग ते चुकीचं आहे. ह्याच्या मध्ये एक उदाहरण सांगते, म्हणजे वयानुसार सुद्धा फरक पडतो असं जरी म्हटलं तरी किती चुकीचं आहे याचं एक उदाहरण सांगते. माझ्याकडे माझी नाटकाची संस्था तेव्हा मी रन करत होते, आता सध्या बंद आहे ती. त्यावेळेला एक 24 वर्षाची मुलगी माझ्याकडे एका रोलसाठी आली होती, आणि काहीतरी लैंगिकतेवर बोलत असताना ती पटकन म्हणाली, ती होती कर्नाटकची, की मुझे ना बिलकुल इंटरेस्ट नाहीये सेक्स में. मी जेव्हा माझं लग्न होईल ना, तेव्हा माझ्या नवऱ्याला सांगणार की तू किधर भी जाओ पर सेक्स करके आओ, असं ती पटकन म्हणली. आणि एज किती, फक्त 24. आता मला सांगा, कदाचित असा मी नंतर विचार केला, की पुढे आमचा तो विषय नंतर झाला नाही, नंतर ती लग्न तिचं झालं, तिला मुलगा झाला, ही गोष्ट अजूनच वेगळी सगळी. पण त्यावेळेला मी तिला फार काही विचारलं नाही. पण मी जेव्हा मानसिकतेचा अभ्यास तिच्या केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कदाचित लहानपणी तिने अशी काहीतरी तिची घटना घडलेली असणार आहे, ज्या घटनेमुळे तिला पुरुषाचा तिटकारा आला असेल. म्हणजे कोणी घरातल्याच माणसाने किंवा कोणीतरी तिला स्पर्श केला असेल, बॅड टच जो म्हणतो, जो मुलांना लहानपणी काही वयात आल्यावर कळतो किंवा नंतर कळतो. तर काहीतरी तिच्या मेंदूवर, शरीरावर काहीतरी आघात झालेले आहेत, या कारणाने ती कदाचित नाही म्हणत असेल. आता 24 वर्षाची मुलगी सेक्सला नाही म्हणते, आणि मग कधी कधी आमच्याकडे काही लोक तक्रार करतात की माझी बायको 55 वर्षाची आहे, 60 वर्षाची आहे, आता ती सेक्सला नाही म्हणते. आता हा किती मोठा विरोधाभास आहे बघा. म्हणजेच पुन्हा काय, की ह्या सगळ्या गोष्टी फिरून फिरून कुठे येतात, तर प्रत्येक व्यक्तीवर येतात. व्यक्तिगणित ही सगळी गणितं बदलत असतात. मग आता सेक्समधून स्त्रीला सेक्स नको, ह्याची आपण कारणं का नको याची कारणं आपण शोधली खरं तर आता. मग त्याच्यात एक अजून हे होतं की मग तो काही आजार आहे का, म्हणजे पुरुषांना अति सेक्स, पुरुष जे सेक्स सेक्स करत असतात किंवा बायकोकडे सतत सेक्सची डिमांड करतात, तर तो काही आजार आहे का, असेही प्रश्न मला विचारले जातात. खरं तर आजार नाहीये. आजार हा शब्द तिथे वापरणंच मुळात चुकीचं आहे. कदाचित काही स्त्रियांची सेक्सची गरज ही पुरुषांपेक्षा जास्त असते, आणि काही वेळेला पुरुषांची गरज ही स्त्रियांपेक्षा जास्त असते. सो हे पण पुन्हा व्यक्तिगणित सगळं चित्र बदलतं. असं कुठेही त्याला आपण परिमाणं कुठलीच लावू शकत नाही. तर मग आजार डेफिनेटली नाही, पण पुरुषाला व्हरायटी जी हवी असते, की वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर सेक्स करणं बाहेर जाऊन किंवा कुठेही, किंवा आत्ता सेक्स केल्यानंतर पुन्हा 2-3 तासांनी जर वेगळी कोणती स्त्री आली संपर्कात किंवा काय, तर तो पुन्हा सेक्स करू शकतो. आता अर्थात स्त्रीच्या बाबतीतही होऊ शकतं. सो ही कुठेतरी मानसिकता पुरुषांची जास्त असते, असं मी म्हणेन मी. त्याच्याकडे आजारपण किंवा ढोंगीपणा किंवा अशी कुठलीही त्याला नावं न देता त्यांच्या शरीराची कदाचित गरजही जास्त असू शकते. जसं आपलं बायका 1-2 पोळीतच आपलं पोट भरतं बायकांचं, पण पुरुषांना 1-3-4 पोळ्या किंवा 2 भाकऱ्या किंवा असा थोडासा आहार पण जास्त असतो. सो या सगळ्याचा हिशोब लावला तर सेक्सच्या बाबतीतही कदाचित असं होऊ शकतं का, असे सुद्धा प्रश्न पडू शकतात. होऊही शकतं किंवा नाही. पण ह्याचा संबंध जरी डायरेक्टली नसला या गोष्टीचा, भुकेच्या, ही भूक आणि ती भूक, तरी तो इनडायरेक्टली नक्कीच संबंध असू शकतो. सो तो आजारही नाही, ती शरीराची खरंच त्याच्यात जेन्युइन गरज असू शकते. आणि स्त्रीने
याचा सगळ्याचा विचार करून तिच्या मानसिकतेत थोडासा बदल करून, सगळे पुरुष सारखे नसतात, जर आधी तिला कुठली वाईट घटनेने त्रास दिलेला असेल कुठल्या एखाद्या पुरुषाने, तर तो विसरून जाऊन पुसून पुन्हा नव्याने आपल्या संसारात रुळण्यासाठीच्या ह्या सगळ्या गरजा आहेत. याचा टोटल व्यवस्थित लैंगिकतेचा अभ्यास करून नवऱ्याला समजावून पण सांगता येऊ शकतं की खरंच माझा आज खरंच मला असं असं होतोय, त्रास होतोय थोडा, आणि मला खरंच मनापासून हे सांगायला सुद्धा तुम्ही तेवढे सक्षम असला पाहिजे. तेवढं आपलं नातं नवरा बायकोचं तेवढं ते नातं सक्षम असलं पाहिजे. म्हणजे नवऱ्याला राग येऊ न देता, नवऱ्याची चिडचिड न होता कशा पद्धतीने त्याला समजावून सांगायचंय की मला आज नकोय, त्याची कारणं ही आहेत, हे सुद्धा आपल्याला जमायला लागतं. ही पण एक ट्रिकच आहे, ही सुद्धा एक कलाच आहे. आणि हे पुन्हा उलट्या दिशेला पण होऊ शकतं की एखाद्या स्त्रीला हवंय आणि पुरुष एका व्हिडिओत मला वाटतं मी बोलले होते की शुगर एखाद्याची जास्त असेल तरी लैंगिकतेत ताठरता येत नाही, अशा वेळेला स्त्रीचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. सो अनेक कारण आहेत. तो स्ट्रेस मध्ये असतो, काही ऑफिसमध्ये काहीतरी झालं असतं, बिझनेसमध्ये लॉस झालेला असतो, म्हणजे बॉसने काहीतरी ऑफिसमध्ये बडबड केलेली असते. या सगळ्या स्ट्रेसमुळे सुद्धा त्याला लैंगिकतेवर, त्याचा ताठरतेवर परिणाम होतो. आणि बऱ्याचदा तर लिंग आतमध्ये योनीमध्ये जायच्या आधीच बऱ्याचदा लीक होऊन जातं. आणि ती स्त्री तर प्रचंड प्रमाणात अशी हे झालेली असते तयार की आता ह्याला मी सोडणारच नाही 15 मिनिटं 20 मिनिटं, आणि अक्षरशः पोपट होतो काय म्हणतात त्यातल्या पद्धतीचं ते 1-2 मिनिटातच तिचं म्हणजे आत जाण्याच्या आधीच वीर्य बाहेर येतं आणि तो शांत होऊन जातो ते वीर्य बाहेर आल्यामुळे. कधी कधी त्यालाही वाटत असतं अरे मी माझ्या बायकोला सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही, ते गिल्ट त्याच्या मनात असतं. पण त्याचा पुरुषी अहंकार त्याच्या वरती कुठेतरी असतो, जो त्या स्त्रीला बोलायला, स्त्रीकडे मोकळं व्हायला तो तयारही नसतो. कदाचित तो त्याचा स्वभाव नसेल, त्याला बोलायला जमत नसेल, त्याला वाटत असेल की मी हिच्याशी बोलायला गेलो तर ही चिडचिड करेल, माझ्याशी भांडेल, त्यापेक्षा नकोच बोलायला, आपण झोपून जाऊ. सो अशी त्याला खूप व्हेरियस टाईप ऑफ रिझन्स आहेत. पण हा कुठलाही आजार किंवा काही नाही. स्त्रीलाही कधी कधी वाटू शकतं मला आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा सेक्स हवा किंवा करायला पाहिजे, आणि पुरुषालाही वाटू शकतो. सो अशा काही लैंगिकतेबाबतच्या ज्या समस्या किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते जरूर तुम्ही इनबॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओच्या खाली अर्थात लिहू शकता. सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे चॅनल, केलं नसेल कोणी तर. ही उत्तम जी माहिती मी जी देते वेगवेगळ्या सेक्सबद्दलच्याच वेगवेगळ्या व्हिडिओमधून, तर ती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा मदत करा की जेणेकरून हे जे नॉलेज आहे ना, जितकं आपण जास्त बोलू तितकं ते नॉलेज आपल्याला मिळणार आहे. आणि ते नॉलेज फक्त घेऊन या कानाने ऐकून त्या कानाने सोडायचं नाहीये. तर आपण जेव्हा डे टू डे लाईफमध्ये जेव्हा सेक्स घरात करत असू, घरात किंवा बाहेर कुठेही तुम्ही, त्यावेळेला ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा की अच्छा मी हे ऐकलंय, मग फोरप्लेमध्ये हे असं करायचं हे ऐकलंय, मग आपण करून बघू. मग एखादी पोझिशन असेल तर अच्छा तिला चेंज करून पोझिशन आवडते का. किंवा अजून एक तुम्हाला ट्रिक सांगून ठेवते, बऱ्याचदा ना पुरुषांचं वीर्य पटकन बाहेर येतं 1-2 मिनिटात 5 मिनिटात आणि स्त्री समाधानी होत नाही. अशा वेळेला एक ट्रिक आहे छोटीशी, ती सांगून ठेवते, त्याचा वापर जरूर करून बघा. लिंग योनीमध्ये घातल्यानंतर एक अर्ध्या मिनिटात ते पुन्हा बाहेर काढायचं, पोझिशन बदलायची. पुन्हा एखादा मिनिटभर सेक्स केल्यानंतर त्या पोझिशन मधून बाहेर येऊन परत अजून एक पोझिशन बदलायची. ह्या पोझिशन तुम्ही चेंज करत राहिलात आणि लिंग आत बाहेर करत राहिलात तर ते व्हरायटी पण एका वेळेला तुम्हाला अनेक पोझिशनची मिळते आणि लिंग बराच वेळ म्हणजे लीक न होता बराच वेळ ताठरता राहते लिंगात. सो ही एक ट्रिक आहे चांगली. सो ज्यांना असं होत असेल किंवा नाईट फॉल होतो बऱ्याच जणांना, सो त्याच्यासाठी सुद्धा मास्टरबेशन थोडं जर जास्त प्रमाणात होत असेल तर ते कमी करा. म्हणजे मग तुम्हाला तो जो सेक्सचा ऍक्च्युअल इंटरकोर्सचा जो आनंद आहे तो चांगला मिळेल. कारण मास्टरबेशनचा नाही मी सेपरेट व्हिडिओ करीन, कारण त्याच्याबद्दल सुद्धा अनेक समज आणि गैरसमज आहेत अनेकांच्या मनात. सो ते सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. मास्टरबेशन स्त्रिया पण करतात का, पुरुषही करतात का, नक्की काय आहे आणि काय आहे ह्याच्याबद्दल आपण बोलूयात पुढच्या भागात. सो तुम्ही अभ्यास करत राहा आणि त्याच्यानुसार छान सुंदर निसर्गाने दिलेल्या या कलाकृतीचा आनंद घेत राहा. आता खजुरावला वगैरे जर कोणी गेलं असेल नसेल तर आपल्याला पुस्तकं वगैरे त्याची अवेलेबल आहेत, पाहू शकता. त्याच्यात सुंदर सुंदर पोझेस दिलेले आहेत तिथे त्या खजुरावच्या मंदिरावर आणि ज्यात. सो त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही वेगळ्या पोझेसचा आनंद घेऊ शकता, ट्राय करू शकता. पण याच्यासाठी मी पुन्हा अगेन सांगेन की तुम्हाला जर गुडघ्यावर बसून एखादी पोच करायची आहे तर मग त्या साठी तुमचे गुडघे उत्तम असणं, शरीर उत्तम असणं, ते सुडवलं असणं हे खूप गरजेचं आहे. सो पुन्हा अगेन इथे व्यायाम आणि तुमचा आहार हे सगळं उत्तम जेव्हा असेल तेव्हा या सगळ्याचा तुम्ही आनंद घेऊ शकणार आहात.
सो पॅरलर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही तुमचं फिजिक 50व्या वर्षी सुद्धा कसं उत्तम ठेवलंय. त्याचं कारण हेच आहे, वेगळं काहीच नाही. मी काही जगावेगळी नाहीये किंवा माझ्यासारख्या स्त्रिया 50शीत राहून ज्यांनी मेंटेन केले त्याही जगावेगळ्या नाहीयेत. तुमच्यासारखंच माझं शरीर आहे, तुमच्यासारखंच माझं मन आहे. फक्त मी ना अभ्यास करते आणि अभ्यास करून मी स्वतःला घडवते. सो ते तुम्हाला सुद्धा शक्य आहे, सहज शक्य आहे. अशक्य काही नाही. देअर इज नथिंग इम्पॉसिबल. सो सहज सुंदर ही क्रिया आहे, त्याचा छान आस्वाद घ्या आणि खूप छान मजेत राहा आणि आनंद घेत राहा. सो आपण पुन्हा भेटूया नवीन एका छान विषयासकट. तोपर्यंत बाय, नमस्कार, थँक्यू.